Hello students, we are going to see the last part of the lesson, states after the Maurya Empire. Okay, in last video we have seen learn about till this line. Okay, now we will start from here. The court poet Banabhatta wrote Harshcharita, a biography of Emperor Harshvardhana. आता आपण मागच्या पॅरेग्राफमध्ये वरच्या काय पाहिलं होतं तर जो वर्धन डायनेस्टीचा फाउंडर होता, कोण होता तो तर प्रभाकर वर्धन नावाचा, त्याचा मुलगा होता हर्षवर्धन. आणि हर्षवर्धननी कसा एक्सपांड केले वर्धन एम्पायर, कुठपर्यंत त्याची एक्सपान्शन झालेलं होतं हे पाहिलं आपण. कन्नौज हे त्याचं कॅपिटल होतं हे आपण पाहिलेलं होतं. आणि आता आपण त्याच्याविषयी अजून जरा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेणार आहोत. द कोर्ट पोएट बाणभट्टा रोट हर्षचरिता, अ बायोग्राफी ऑफ एम्परर हर्षवर्धन. दिस टेक्स्ट प्रोवाइड इन्फॉर्मेशन ऑन द लाईफ अँड अचीवमेंट्स ऑफ हर्षवर्धन. त्या हर्षवर्धनच्या कोर्टमध्ये म्हणजेच दरबारामध्ये एक बाणभट्ट नावाचे पोएट होते आणि त्यांनी या एम्पररचे, कोणत्या तर हर्षवर्धन या एम्पररचा बायोग्राफी लिहिली. बायोग्राफी म्हणजे चरित्र, आणि चरित्र म्हणजे काय तर अबाउट लाईफ टाईम, एखाद्या व्यक्तीचं पूर्ण लहानपणापासून पूर्ण लाईफचं स्पॅनमधलं जे काही असेल ते सगळं जिथं लिहिलेलं असतं त्याला म्हणायचं बायोग्राफी. तर अशी हर्षवर्धनची बायोग्राफी, ज्याचं नाव हर्षचरित्र होतं, ते राईट केलं होतं बाणभट्टने. दिस टेक्स्ट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन ऑन द लाईफ अँड अचीवमेंट्स ऑफ हर्षवर्धन. या बायोग्राफीमध्ये लाईफ अँड अचीवमेंट्स ऑफ हर्षवर्धन सांगितलेली होती, डिस्क्राईब केलेली होती. हर्षवर्धन हॅड बिकम अ फॉलोअर ऑफ बुद्धिझम बट गेव जनरस पेट्रोनेज टू अदर रिलिजन्स टू. त्यानं तो हर्षवर्धन हा बुद्धिझम त्याने ॲक्सेप्ट केलेला होता, तो फॉलो करत होता बुद्धिझम, बट ही ऑल्सो गेव अ प्रॉपर इम्पॉर्टन्स टू अदर रिलिजन्स ऑल्सो. ही रोट 3 संस्कृत प्लेज, दॅट इज रत्नावली, नागानंद अँड प्रियदर्शिका. हे 3 प्लेज जे संस्कृतमध्ये होते ते त्यांनी लिहिले होते. द बुद्धिस्ट भिक्खू युआन चांग had come to India from China during this regime. तेव्हापासून हा आता जसा चायनाहून कोरोना आला तसा तेव्हा युआन चांग आलेला होता. हा एक बुद्धिस्ट भिक्खू म्हणजेच बुद्ध धर्माचा, बुद्ध रिलिजनचा हा हे होता भिक्खू. भिक्खू याचा अर्थ आपण त्याला साधू किंवा संत असं म्हणू शकतो. तर ते तिकडनं चायनामधून इंडियामध्ये आले होते. ही ट्रॅव्हल्ड टू ऑल पार्ट्स ऑफ इंडिया. ही स्टेड ॲट द नालंदा युनिव्हर्सिटी फॉर 2 years. तर तो इंडियाच्या ऑल पार्ट्समध्ये राहून आलेला होता आणि तो 2 वर्ष 2 years फॉर 2 years तो कुठं राहिला होता तर नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये, जे आत्ता बिहारमध्ये. ऑन रिटर्निंग टू हिज होमलँड ही ट्रान्सलेटेड मेनी बुद्धिस्ट मॅन्युस्क्रिप्ट इन टू चायनीज. तर त्यानं काय केलं, 2 वर्ष इंडियामध्ये राहिला आणि जे काही इंडियामध्ये बुद्धिस्ट लिटरेचर होतं, मॅन्युस्क्रिप्ट याचा अर्थ लिटरेचर किंवा जे धार्मिक ग्रंथ वगैरे असतात, श्लोक असतात, त्याला मंत्र असतात, त्याला मॅन्युस्क्रिप्ट असं म्हणतात. तर ते सगळं चायनीज लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करायचं काम या युआन चांगनं केलेलं होतं. तर इथं आता आपलं लास्ट टॉपिक आहे पॉवर्स इन नॉर्थ ईस्ट इंडिया. ही नालंदा युनिव्हर्सिटी तेव्हाची होती. ही त्याचं आत्ताच्या कंडिशनला ते कशी आहे त्याचं हे पिक्चर इथं दिलेलं आहे, नालंदा युनिव्हर्सिटी. आता पुढचं टॉपिक बघूया, पॉवर्स इन
North East India. A story in Mahabharata tells about a marriage of Arjuna and Ulupi. Ulupi was the princess of Manipur state in East India. महाभारतामध्ये एक स्टोरी आहे अर्जुन आणि उलुपीचा विवाह. आता ही उलुपी कोण आहे तर ही मणिपूर स्टेट आहे जे ईस्ट इंडियामध्ये आहे. ईस्ट इंडिया म्हणजे साधारणपणे इथे मणिपूर स्टेट येतं. तर तिथली ही प्रिन्सेस होती उलुपी. द स्टेट ऑफ कामरूप इमर्ज्ड इन द 4th century CE. 4th century CE मध्ये कामरूप नावाचं स्टेट तिकडं इमर्ज झालं. इट वॉज एस्टॅब्लिश्ड बाय पुष्यवर्मन. कामरूप हे स्टेट कोणी एस्टॅब्लिश केलं तर पुष्यवर्मननी. हिज नेम हॅज बीन मेन्शन्ड इन द पिलर इन्स्क्रिप्शन ऑफ समुद्रगुप्ता ॲट अलाहाबाद. मेनी इन्स्क्रिप्शन ऑफ कामरूप किंग्स आर अवेलेबल. तर ह्या कामरूप स्टेट इमर्ज करणारा जो पुष्यवर्मन किंग होता त्याचं नेम हे जे अलाहाबादच्या समुद्रगुप्ताने अलाहाबादला किंवा प्रयागला जे पिलर उभे केला होता त्याच्यावरती त्याचं नाव इन्स्क्रिप्ट केलेलं दिसतं. आणि ह्या कामरूप किंगचे सुद्धा मेनी इन्स्क्रिप्शन्स अवेलेबल आहेत. द एपिक महाभारता अँड रामायणा यूज द नेम प्राग्ज्योतिष फॉर कामरूप. महाभारतामध्ये रामायणामध्ये म्हणजे पुस्तकामध्ये किंवा कथेमध्ये प्रग्ज्योतिष नाव हे कामरूप स्टेटसाठी वापरलं गेलं होतं. द कॅपिटल ऑफ दॅट स्टेट वॉज प्रग्ज्योतिषपूर. टुडे वी नो इट ॲज द सिटी ऑफ गुवाहाटी इन आसाम. जी आत्ताची आसामची कॅपिटल आहे गुवाहाटी ती तेव्हाची प्रग्ज्योतिष होतं आणि त्याचा उल्लेख एपिक महाभारत आणि रामायणामध्ये केलेला आहे. In the book Periplus of the Erythraean Sea, Kamrup is mentioned as Kirhadia or the region of the Kirat people. किरडिया म्हणजे किरट रिजनचे पीपल होते. त्यांचं ते एक स्टेट होतं असं ह्या बुकमध्ये कुठल्या पेरिप्लस ऑफ एरिथ्रेन सी या बुकमध्ये केलेला आहे. द कामरूप किंगडम एक्सटेंडेड इन द ब्रह्मपुत्र रिव्हर बेसिन, भूतान, सम पार्ट ऑफ बेंगाल अँड बिहार. हे कामरूप किंगडम कुठंपर्यंत एक्सटेंड झालेलं होतं तर ब्रह्मपुत्र रिव्हरचं बेसिनमध्ये. याचा अर्थ ब्रह्मपुत्र नदीच्या कडेला जेवढी ब्रह्मपुत्रा नदी वाहते आहे त्या पूर्ण एरियामध्ये, भूतानमध्ये काही भाग आणि सम पार्ट ऑफ बंगाल अँड बिहार ऑल्सो. ड्युरिंग द रेन ऑफ किंग भास्कर वर्मन, युआन चॉंग हॅड विजिटेड कामरूप. कामरूप किंगडमला त्यांनी विजिट दिली होती. कुणी तर युआन चॉंग, जे आपण लास्ट पेजवर त्याचा फोटो पाहिला, तो ह्या स्टेटला त्यानं विजिट केलेलं होतं. In this chapter we learn about the different kingdoms in North India and emerge the period after the Mauryas. आफ्टर मौर्याज म्हणजे सम्राट अशोकच्या डेथ नंतर कोणते कोणते स्टेट्स इमर्ज झाले इंडियामध्ये ते आपण या लेसनमध्ये पाहिलं. नॉर्थ इंडियामध्ये सिमिलरली वी ऑल्सो लर्न अबाउट द सिच्युएशन इन द नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया ड्युरिंग दॅट पिरियड. इन द नेक्स्ट चॅप्टर वी विल गेट अक्वांटेड विथ द किंगडम्स ऑफ द साऊथ ऑफ द सेम पिरियड. आता आपण ह्या लेसनमध्ये अशोकानंतर किंवा मौर्य पिरियड नंतर नॉर्थ इंडियामध्ये
कोणते कोणते स्टेट्स होते, कोणते कोणते किंग्स, कोणते कोणते एम्परर्स होऊन गेले आणि सिच्युएशन एक्झॅक्टली कशी होती त्या वेळेला, त्या पिरियडमध्ये, हे आपण या लेसनमध्ये पाहिलं. पण आपण नेक्स्ट लेसनमध्ये काय पाहणार आहोत, तर वी विल गेट ॲक्वेंटेड. ॲक्वेंटेड याचा अर्थ वी विल गेट नॉलेज अबाउट द किंगडम्स इन द साऊथ ऑफ सेम पिरियड. त्याच पिरियडमध्ये साऊथ इंडियामध्ये कोणते किंग्ज होते, कोणत्या किंगडम्स इमर्ज झाल्या, हे आपण पुढच्या नेक्स्ट लेसनमध्ये पाहणार आहोत. ओके, आता आपला हा लेसन संपलेला आहे. तुम्ही याचे एक्सरसाइज सॉल्व करायचे आहेत वर्कबुकमध्ये.